मोठी रेष अर्थात बिग लाईनमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील। खरं म्हणजे राजकीय वातावरण आता तापलेलं आहे। आता साधारणतः एक 7 दिवस अजून हे वातावरण अधिक तापणार आहे। हे वातावरण कसं तापणार आहे तर इथे येऊ घातलेल्या राजकीय सभा, खरं म्हणजे या राजकीय सभांचा एक मोठा इतिहास आहे, तो थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। तर तुमचं खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत। जळगाव शहरात किंवा जळगाव जिल्ह्यात ज्या काही राजकीय सभा व्हायच्या त्याचा एक वेगळा इतिहास आहे, तो कसा आहे साधारणतः तो त्याबद्दल तुम्ही सांगा। प्रत्येक शहराला गावाला सभांचं एक स्थान असतं, सभांचा एक इतिहास असतो। आता आपण मागच्या 60-70 वर्षाच्या कालखंडाचा जर अभ्यास केला, माझ्या वाचनात ज्या माहिती आलेली आहे किंवा मी जी अभ्यासली आहे त्यामध्ये जळगाव शहरातल्या गाजलेल्या ज्या सभा आहेत त्यांची जी सभास्थळं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सुभाष चौक, त्याला पूर्वी 5 कंदील चौक म्हणायचे, त्यानंतरचा सभा व्हायच्या त्या म्युन्सिपल धर्मशाळेजवळ, म्हणजे आत्ता जे गांधी मार्केट आहे त्याआधी पूर्वी महापालिकेचं नगरपालिकेचं छत्रपती शाहू महाराज रुग्णालय होतं, त्या ठिकाणी धर्मशाळा होती आणि त्याला म्युन्सिपल धर्मशाळा असं त्या रस्त्यावर त्या मोठ्या अशा सभा व्हायच्या। त्यानंतर GS ग्राउंडवर सभा व्हायला लागल्या। नंतरच्या काळामध्ये सागर पार्कचं जे मैदान आहे आणि मग मोठ्या ज्या सभा आहेत, जसं राजीव गांधींची सभा शहराच्या बाहेर झाली, नरेंद्र मोदींची सभा शहराच्या बाहेर झाली, अशा मोठ्या सभा आपल्या जळगाव शहराला नवीन नाही आहेत। आता मध्यंतरी थोड्या छोट्या सभा असल्या तर जयप्रकाश चौकात होतात, त्यानंतर काँग्रेस भवनजवळ काही सभा झाल्याच्या नोंदी आपल्याकडे आहेत। पण सगळ्यात महत्त्वाच्या अशा काही सभा ज्या पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये झालेल्या आहेत, त्यामध्ये बॅरिस्टर नाथ पै असतील, साने गुरुजी असतील, यासह सगळी जी समाजवादी मंडळी आहेत त्यांच्या सगळ्या, अगदी जॉर्ज फर्नांडिसांपर्यंत या सर्व नेत्यांच्या सभा जळगाव शहरामध्ये झालेल्या आहेत। एक गाजलेली सभा जी आहे ती माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची। झालं काय की आणीबाणीचा 1.5-2 वर्षाचा कालखंड संपला 1977 नंतर, आणि 78 लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि इंदिरा गांधी यांनी सभा घ्यायला सुरुवात केली। आणि 78 साली त्यांचं सरकार गेल्यानंतर, काँग्रेसचं सरकार गेल्यानंतर जनता राजवट सुरू होती आणि त्या नवीन निवडणुकीमध्ये पुन्हा त्या प्रचार सभा सुरू असताना जनता राजवटीमध्ये इंदिरा गांधींची सभा काँग्रेसतर्फे जळगावला घोषित झाली आणि त्यासाठी पोलीस कवायत मैदानावर हेलिपॅड बनवण्याची परवानगी मागण्यात आली। जनता सरकार असल्यामुळे आणि आणीबाणीतला रोष असल्यामुळे हेलिपॅड बनवायला त्यावेळेला मंजुरी काही देण्यात आली नाही आणि मग काँग्रेससमोर प्रश्न पडला आणि काँग्रेसची काही मंडळी सुरेशदादांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही मदत करा। सुरेशदादांनी क्षणाचाही विलंब न करता खान्देश मिलच्या आवारामध्ये लगेच हेलिपॅड बनवलं गेलं। संध्याकाळच्या दुपारच्या सुमाराला इंदिरा गांधी त्या ठिकाणी आल्या, त्या हेलिपॅडवर उतरल्या आणि तिथून सरळ GS ग्राउंडवर सभास्थानी आल्या आणि ती सभा त्या काळामध्ये झाली। त्या सभेची तारीख माझ्याकडे आहे, साधारणतः 17 फेब्रुवारी 1978ला ती सभा इंदिरा गांधींची GS ग्राउंडवर झाली होती आणि त्याला खूप अशी गर्दी त्या काळामध्ये, त्या काळातल्या माध्यमांनी, दैनिकांनी, बातमीदार आणि इतर सगळ्या गावकरी वगैरे सगळ्या दैनिकांमध्ये, जनशक्तीमध्ये त्या सगळ्या बातम्या त्या काळात छापून आलेल्या होत्या। त्यानंतर वर्षभरानी लगेच इंदिराजी परत जळगावच्या दौऱ्यावर आल्या आणि 17 ऑक्टोबर 1979 रोजी त्यांची GS ग्राउंडच्या मैदानावर परत एक सभा झाली आणि त्यानंतर त्यांना, म्हणजे ज्या जनता राजवटीत त्यांनी सपाटून मार खाल्ला होता त्या पुन्हा बहुमताने लोकसभेमध्ये त्यांना बहुमत मिळालं आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं। तो एक वेगळा इतिहास आहे। जळगावच्या एका सभेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की वल्लभदास वालजी वाचनालय जे आहे त्या वाचनालयाच्या मैदानावर बाबासाहेब आंबेडकरांची 26 मे 1928 रोजी एक सभा झाली। त्या बाबासाहेबांच्या सहवासातल्या पुस्तकामध्ये आणि इतर बऱ्याच पुस्तकांमध्ये त्या सभेचा संदर्भ आला आहे। बहिष्कृत समाजाच्या उत्थानासाठी आणि बहिष्कृत वर्गाच्या उत्थानासाठी ती सभा
बाबासाहेबांची लावण्यात आली होती वल्लभदास वालजी वाचनालयाच्या मैदानावर. त्या सभेचे अध्यक्ष होते आपल्या जळगावच्या सराफा बाजारातील सुप्रसिद्ध असे सोन्या चांदीचे व्यापारी त्या काळातले राजमल्ल खिचन मारवाडी, हे त्या सभेचे अध्यक्ष होते आणि बाबासाहेब प्रमुख वक्ते होते. आणि सभेची तारीख होती 26 मे. कडाके आत्ता ज्या उन्हामध्ये आपण 42-43च्या तापमानामध्ये, अशा कडाक्याच्या उन्हामध्ये संध्याकाळी 4-4:30 वाजेला ही सभा सुरू झाली. त्या काळामध्ये बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे की त्या सभेला 5,000 ते 6,000 लोक ववा वाचनालयाच्या मैदानावर हजर होते. आणि सभा संपत असताना एक तार बाबासाहेबांना त्या सभेमध्येच आली. ती तार आली होती पुण्याहून. समता समाज संघ जो बाबासाहेबांची एक शाखा होती, त्या संघाच्या सेक्रेटरीची ती तार होती आणि बाबासाहेबांच्या नावाची होती. बाबासाहेब सगळ्या एकूण या विषयावर भाषण करून तावातावाने बहिष्कृत भारताच्या आणि एकूण वर्णव्यवस्थेच्या याच्यावर बोलून बाबासाहेब नुकतेच बसले होते आणि त्यांच्या हातात तार पडली आणि त्यांनी डोक्याला हात मारून घेतला. ती तार होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे द्वितीय सुपुत्र श्रीधरपंत टिळकांच्या आत्महत्येची. बाबासाहेबांना मोठा धक्का बसला. ते पुन्हा उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आत्ताच मला तार आलेली आहे आणि माझा एक सहकारी, माझा मित्र श्रीधरपंत टिळक आपल्यात नाही आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना मी या सभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सभा आटोपून बाबासाहेब तडक स्टेशनवर रेल्वे स्टेशनला गेले आणि मुंबईला गेले. ही एक खूप आठवण जळगाव शहरातल्या ऐतिहासिक सभेची आपल्याला त्या म्हणता येईल. त्यानंतर बऱ्याच अशा सभा झाल्या. साने गुरुजींची एक सभा त्या काळामध्ये एकूण सगळं वातावरण समाजवादी आणि एकूण स्वातंत्र्याचं वातावरण त्या काळात असताना साने गुरुजी जळगावला येत आहेत अशी एक ही लागली आणि त्या ठिकाणी साने गुरुजींची विशाल विराट अशी सभा त्या ठिकाणी झाली होती आणि त्याचा एक इतिहास आपल्याला सांगता येईल. 1954चा जो कालखंड आहे, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा तो कालखंड, त्यावेळेला द्वैभाषिक राज्य होतं मुंबई, गुजरात आणि इतर प्रांतांचं. आणि त्या द्वैभाषिक राज्याचे त्या काळी मोरारजी देसाई हे मुख्य प्रधान होते. त्यांचा 13 ऑगस्ट 1954ला जळगाव दौरा झाला आणि त्या दौऱ्याच्या काळातच आत्ताचं जे आपलं लाना सार्वजनिक विद्यालय आहे, त्या लाना सार्वजनिक विद्यालयाची कोनशिला मोरारजी देसाईंच्या हस्ते बसवण्यात आली आहे. शाळेच्या इतिहासात पण ते माहिती आहे. म्हणजे मोरारजी देसाई त्यावेळेला येऊन गेले त्यांचे त्या काळात. नंतरही ते सभांसाठी आले. त्यानंतर राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती असताना, राष्ट्रपती व्हायच्या ते उपराष्ट्रपती असताना ते जळगाव दौऱ्यावर आले होते 20 मार्च 1969ला. आणि त्यांचे मेहरून तलावाच्या तिथं जे शिवाजी उद्यान आहे त्या उद्यानाच्या परिसरामध्ये त्यांना जळगाव नगर परिषदेतर्फे मानपत्र देण्यात आलं होतं. त्यांची एक सभा राष्ट्रपती आपले राधाकृष्णन यांची त्या ठिकाणी झाल्याची नोंद आपल्याला सापडते. फैजपूर काँग्रेसच्या काळामध्ये महात्मा गांधी जळगाव दौऱ्यावर 2-3 वेळा आले. पण त्या काळामध्ये ते आले असताना जळगाव नगर परिषदेने त्यांना चांदीच्या करंडकातून, चांदीच्या कपातून त्यांना मानपत्र दिलं होतं. आणि त्या मानपत्राचा स्वीकार केल्यानंतर महात्मा गांधींना स्वराज्य फंडासाठी जो निधी लागायचा, त्यांनी त्या सभेमध्ये आलेलं ते चांदीचं करंडक, चांदीचा जो कप होता, त्या कपाचा त्या सभेमध्ये लिलाव झाला आणि तो फंड, ती आलेली रक्कम गांधीजींनी त्याच वेळेला स्वराज्य फंडासाठी घोषित केली. अशी एक आठवण जळगावच्या त्या निमित्तानं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मग खूप मंडळींच्या, म्हणजे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई असतील, व्ही.पी. सिंग असतील, चंद्रशेखर असतील, अटल बिहारी वाजपेयीसुद्धा 2 वेळा जळगावला येऊन गेले. त्यांचीसुद्धा सभा जीएस ग्राउंडलाच झाली होती. आणि अटलजींच्या सभेचं एक गोष्टी सांगता येईल, त्या काळामध्ये तूरडाळ थोडी महागली होती. आणि तूरडाळ महागल्यानंतर, अर्थात ते विरोधी पक्षात असल्यामुळे, काँग्रेसचं सरकार असल्यामुळे, त्यांनी तूरडाळ आणि घरात आलेल्या पाहुण्यांचा, तूरडाळ अशी डाळ आहे की ते पाहुणे आले तर पाणी वाढवलं की पाहुण्यांना आणि आपल्या त्या यजमानाची लाद ती लागते, अशी तूरडाळ महाग झाल्याचा किस्सा अटलजींनी त्या सभेमध्ये सांगितला होता. त्या सभेचं रिपोर्टिंग मीच केलं होतं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा एक खूप मोठी अशी सभा जळगावात झालेली आहे.
लालकृष्ण अडवाणी तर तो रामरथाचा तो दौरा घेऊनच आपल्या जळगावात आले होते. त्यांची सभा जयप्रकाश नारायण चौकात झाली होती. आणि जयप्रकाश नारायण चौकातच एक सभा अशी झाली होती. सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री असताना माझ्या माहितीनुसार ते उल्हास पाटलांच्या प्रचारासाठी त्यावेळेला आले होते. पण सुशीलकुमार शिंदेंची सभा आहे, प्रचाराची सर्व तयारी झाली, पण मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे जळगावात येऊन सुद्धा सभास्थानी कोणीच नव्हतं. मग त्यांना 1 तास काँग्रेस भवनात ते बसून राहिले आणि त्यानंतर त्यांनी सगळं दूर मदत घेण्यात आली आजूबाजूची. आणि वार्डातून लोक जय जयकार करत त्या सभेला आले. त्या सभेमध्ये बऱ्याच वक्त्यांची भाषणं झाली आणि सुरेशदादांचं भाषण संपलं आणि लोक उठून निघून जायला लागले. त्यावेळेला वेवरा परिसरातली काही मंडळी त्या पत्रकारांच्या कक्षाच्या त्या तिथं बसले होते. तर त्यातला एक बाबा, म्हातारा बाबा, ते उठून जाणाऱ्याला, उठा नको, अजून सभा बाकी आहे, बारे जाऊ नका, बारे दादांचं भाषण होणार आहे, असं तो त्या काळात म्हणत होता. आणि तो उठा नको शब्द त्यानंतरच्या काळात आम्ही पत्रकारांनी बऱ्यापैकी तो गाजवल्याची एक आठवण मला त्या ठिकाणी सांगता येईल. नंतरची एक आठवण आपण मध्यंतरी चर्चा करत असताना अंमळनेरचे जे माजी आमदार जनता राजवटीतले जनता पक्षाचे जे संपादक माधव गडकरी, तर त्यांचे खूप फॅन होते. माधव गडकरी आणि गुलाब बापूंची भेट मंत्रालयामध्ये होणार असेल तर पूर्ण मंत्रालय आणि विधिमंडळ परिसरामध्ये त्या काळामध्ये अशी धावपळ आणि पळापळ व्हायची. लोकसत्ताचे संपादक भेटीला येत आहेत. त्या काळामध्ये गुलाब बापूंनी खूप सभा गाजवल्या. त्यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या सभेला सुभाष चौकात 3 कंदील 5 कंदील चौकात ज्या वेळेला ती सभा व्हायची तर त्या सभेला मध्यंतर दिलं जायचं. म्हणजे एका राजकीय पक्षाचे नेता 3 तास जर बोलणार असेल तर त्याला त्या सभेला लोकांना 10 मिनिटासाठी मध्यंतर दिलं जायचं, ब्रेक घेतला जायचा आणि ब्रेक नंतर ती त्या सभा त्याच गर्दीने त्याच ठिकाणी संपन्न झाल्याच्या नोंदी. वास्तविक त्या काळात मीडिया नव्हता एवढा, दैनिकं होती पण दैनिकांच्या सुद्धा एवढ्या. पण रात्रीची जी सभा व्हायची 7 वाजेनंतर 8 साडेआठ वाजेची सभा, रात्री 11-12 वाजेपर्यंत सभा चालायच्या आणि खेड्यापाड्यातून लोक बैलगाड्या जुंपून बैलगाड्या घेऊन सभेला आलेल्या आम्ही स्वतः पाहिलंय की त्या भागामध्ये सगळ्या बैलगाड्या सुटलेल्या, रिक्षा नव्हत्या. अशा सभा त्या काळामध्ये गाजलेल्या आहेत. त्या सभांच्या आठवणी आपल्या खूप आहेत. यांना साथी गुलाबराव पाटलांना तर खानदेशचे मुलुक मैदान तोफ असंच म्हटलं जायचं. आता अलीकडे खूप वक्त्यांना खूप नेत्यांना ती उपाधी लावली जाते की महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोफ, बुलंद तोफ वगैरे. तर हे मुलुक मैदान नेमकं आहे काय, तर त्याचा एक धांडोळा घेतला असता. एक मुलुक मैदान नावाची जी तोफ होती ती मुलुक मैदान तोफ म्हणण्यात मागचा एक प्रघात असा आहे. निजामशाहीच्या काळामध्ये साधारणतः तो काळ असेल 1549च्या अहमदनगरच्या किल्ल्यावर त्या काळातला जो राजा होता बादशाह बुरहानशाह, त्याच्या दरबारामध्ये एक सरदार होता रुमी खान नावाचा, रुमी खान दखनी. त्याने त्या राजासाठी एक भली मोठी अशी तोफ बनवली होती आणि त्या तोफेचं वजन होतं 55 टन. लोखंड, तांब आणि जस्त अशा सगळ्या धातूंचं मिश्रण करून ही तोफ, तिची लांबी होती 14 फूट 4 इंच लांब आणि तिचा व्यास होता 4 फूट 11 इंच. अशी ही भली मोठी तोफ. तर त्या तोफेमध्ये ज्या वेळेला दारुगोळा भरला जात असेल आणि त्याचा जो प्रचंड असा आवाज, पूर्ण जो मुलूक होता त्या नगरच्या परिसरातला तो दणाणून असा निघत होता आणि त्याच्यामुळे त्या तोफेच्या आठवणीने एखादा वक्ता एखादी सभा अशी गाजवतो आणि पूर्ण त्याची चर्चा होते. त्यावरून ही मुलुक मैदान तोफ ही जी उपाधी आहे ना ती त्याच्यातून आला असावं असं मला वाटतं. अशा सभांची खूप वेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला देता येईल. सागर पार्कवर खूप मोठ्या मोठ्या आपल्या सभा झालेल्या आहेत. अशी खूप ठिकाणं आहेत की त्या ठिकाणांवर या सगळ्या सभा झाल्याची आपल्याला माहिती आहे. दादा, आपल्या वक्तृत्वानं एखादी सभा गाजवणे, अगदी अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा इंदिरा गांधी असतील, पण तशीच एक भारतीय जनता पक्षाचा एक नेता प्रमोद महाजन, यांच्याबद्दल पण तुमच्याकडे काही माहिती आहे? प्रमोद महाजनांची सभा भाजपच्या स्थापनेनंतर साधारणतः तो 84-85चा कालखंड असेल.
सुभाष चौकामध्ये ती एक खूप मोठी सभा त्या काळामध्ये झाली होती आणि त्या सभेचं रिपोर्टिंग मी त्या काळामध्ये जनशक्तीला केलं होतं. अर्धा पेज कव्हरेज मी त्यावेळेला त्या सभेच्या प्रत्येक मुद्दा त्यांचा त्या सभेतला मी त्या माझ्या रिपोर्टिंगमध्ये केला होता. तशा सभा एकनाथराव खडसेंच्या सुद्धा सुभाष चौकामध्ये खूप गाजल्या. त्या ज्या वेळेला ते सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी काढली होती. गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, नितीन गडकरींची सभा JS ग्राउंडवर त्या काळात झाली होती आणि मला देशदूतसाठी नितीन गडकरींची एक मुलाखत घ्यायला त्या काळात सांगितलं गेलं होतं आणि मी त्यावेळेला चाळीसगाव तालुक्यामध्ये रिपोर्टिंगच्या निमित्ताने चाळीसगाव तालुक्यात होतो. देशदूतची गाडी सोबत होती आणि मला सांगण्यात आलं की तुम्हाला सभास्थानावरून नितीन गडकरींच्या गाडीत बसून लाईव्ह मुलाखत तुमच्या आपले लाईव्ह म्हणजे गाडीत मॅरेथॉन मुलाखत घ्यायची आहे. म्हणजे मी चाळीसगावहून जळगावात पोहोचलो आणि नितीन गडकरींचं 10 मिनिटात भाषण संपलं. मी स्टेजच्या मागेच होतो आणि गडकरींच्या सोबत गाडीत बसलो. नितीन गडकरी आणि मी मलकापूरपर्यंत आम्ही गेलो. मागे मला घ्यायला देशदूतची गाडी मागे येत होती आणि ती मुलाखत नितीन गडकरींची मी त्या काळामध्ये त्या सभेच्या ठिकाणी घेतलेले मुद्दे वेगळे आणि मुलाखतीचे मुद्दे वेगळे, अशी ती एक सभा मला आठवते. तशीच एक गोपीनाथ मुंडेंची सभा होती. देशदूत मध्ये काहीतरी एक वेगळी बातमी त्या काळात आली होती आणि गोपीनाथ मुंडेंनी औरंगाबाद विमानतळावर येऊन जळगावला गणेश कॉलनीच्या चौकात त्यांची सभा होती. मला खडसे साहेबांनी जळगावला औरंगाबादला बोलून घेतलं. जगवाणी आणि आम्ही औरंगाबाद विमानतळावर पोहोचलो. गोपीनाथ मुंडेंचं विमान आलं आणि आमदार जगवाणी ड्रायव्हिंग करतायत. त्यांच्या शेजारी म्हणजे मागच्या बाजूला गोपीनाथ मुंडे, त्यांच्या शेजारी एकनाथ खडसे आणि ड्रायव्हरचे म्हणजे जगवाणीच्या शेजारी मी. आणि ती मुलाखत मी त्या काळात रेकॉर्ड केली होती. औरंगाबाद ते जळगाव अशी ती 2 तासाच्या प्रवासामध्ये आमची ती मुलाखत झाली आणि नंतर गणेश कॉलनीतल्या सभेचं रिपोर्टिंग. म्हणजे गणेश कॉलनीचा जो आत्ताचा जो रिक्षाचा चौक आहे, रिक्षा चौक आहे, त्या रिक्षा स्टॉप पासून ती सभा खाजा मियाच्या त्या इथपर्यंत इतकी मोठी सभा त्या रस्त्यावर त्या काळामध्ये झाल्याची मला आठवते. अशा अनेक नोंदी आहेत. बारीक सारीक मुद्दे आपल्याला खूप सांगता येतील अशा पद्धतीने. म्हणजे आपल्या वक्तृत्वानं जाहीर सभा गाजवणं आणि जळगावातल्या विविध भागात या जाहीर सभा संपन्न झाल्या आणि यातून मग लोकनेते नेते आपल्या दृष्टीस आलेत. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन. श्रोतेहो, हा जाहीर सभांचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन. धन्यवाद.